अवघ्या 12व्या वर्षी हिनं मॉडेलिंग सुरू केलं होतं. अगदी लहान वयामध्ये मिस इंडिया बनलेली होती. अगदी कमी वयामध्ये यश मिळवलं होतं, पैसा मिळवलेला होता. कमी वयामध्ये 2 वेळा ब्रेकअप झालेलं होतं, एकदा लग्न मोडलेलं होतं आणि 25व्या वर्षी हिनं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं. तिच्याकडे सगळं काय होतं, म्हणजे पैसा होता, प्रसिद्धी होती, सौंदर्य होतं, आधार देणारे आईवडील होते, बॉयफ्रेंड होते, सगळं काही होतं, तरीसुद्धा तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं. नमस्कार. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत नफिसा जोसेफ या अभिनेत्रीबद्दल. तर केरळी सिरियन ख्रिश्चन, त्यांचं नाव आहे निर्मल जोसेफ, आणि बंगाली हिंदू उषा. आता उषा ज्या आहेत त्या रवींद्रनाथ टागोर यांच्या वंशाच्या होत्या आणि शर्मिला टागोर यांच्या चुलत बहीण होत्या. तर निर्मळ आणि उषा या दोघांचं लग्न झालं. आता या दोघा सर्व धर्म मातापित्यांच्या पोटी 2 मुली जन्माला आल्या. त्याच्यापैकी 28 मार्च 1979 रोजी एक लहान मुलगी जन्माला आली. तिचं नाव ठेवलं नफिसा जोसेफ. आता नफिसा हिचं शिक्षण जे आहे ते बिशप कॉटन स्कूल या ठिकाणी झालेलं होतं आणि महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते सेंट जोसेफ कॉलेज बंगळुरू या भागामध्ये झालं होतं. आता नफिसा ही कॅथलिक होती, परंतु तिची आजी मुस्लिम होती आणि त्यामुळे तिचं नाव इस्लामिक ठेवण्यात आलेलं होतं. आता नफिसा लहानपणापासूनच ग्लॅमरच्या दुनियेमध्ये वावरत होते. लहानपणापासूनच मॉडेलिंग बनण्याचं तिचं स्वप्न होतं किंवा तिला अभिनय आवडत होता. ती शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये असताना स्पर्धांमध्ये भाग घ्यायची, पारितोषिकं मिळवायची आणि हळूहळू तिची आवड जी आहे ती वाढत चाललेली होती. वयाबरोबर तिचं मॉडेल आणि अभिनेत्री बनण्याचं स्वप्न जे आहे ते मोठं होत चाललेलं होतं. आता नफिसा जी आहे ती वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी म्हणजे तिनं मॉडेलिंग सुरू केलेलं होतं. आता त्याचं झालं असं की लहानपणी नफिसा लहान असताना शेजाऱ्यानं तिला तिच्या वेअरहाऊसच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग म्हणून संधी दिली होती किंवा तिला घेतलं होतं 12 वर्षाची असताना आणि तिथूनच तिच्या मॉडेलिंगला सुरुवात झाली होती. आता तिचा पहिला अनुभव तो होता. त्यावेळेस तिला मॉडेलिंगबद्दल जास्त काय माहीत नव्हतं, पण हळूहळू ती माहिती जास्त होत गेली आणि ती आता मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करायला लागली होती. पुढं प्रसाद बिडप्पा यांनी तिला मॉडेल म्हणून तयार केलेलं होतं. त्यानंतर मग तिनं मायानगरी, स्वप्नांची नगरी मुंबईमध्ये प्रवेश केला होता. मॉडेलिंग शिकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनुभव घेतल्यानंतर तिला मिस इंडिया स्पर्धेची माहिती मिळाली. नफिसा हिनं 1997च्या मिस इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि स्पर्धेमध्ये भाग घेणारी ती तरुण स्पर्धक होती. म्हणजे बाकीच्या म्हाताऱ्या होत्या असं नाही, तर तिचं त्यावेळेस वय कमी होतं, पण तरीसुद्धा तिनं मिस इंडिया स्पर्धा जिंकली आणि रातोरात सुपरस्टार झालेली होती. आणि त्याच वर्षी 16 मे रोजी तिनं मिस युनिव्हर्स पदासाठी फ्लोरिडामधील मियामी बीच या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि ती टॉप 10 सेमीफायनलमध्ये पोहोचलेली होती, म्हणजे टॉप 10मध्ये ती होती. त्यानंतर आता पुढची पायरी होती अभिनयाची. तर नफिसाचं सुद्धा हे स्वप्न होतं की तिला अभिनेत्री बनायचं होतं, त्यामुळे तिनं आता अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला होता. सुरुवातीला तिला ऑफर आल्या होत्या TV इंडस्ट्रीमधून. छोट्या पडद्याकडे मग ती वळली आणि मिस इंडिया असल्यामुळे तिची ओळख अगोदर ऑलरेडी बनलेली होती आणि 1999मध्ये तिला पहिला TV शो मिळाला, त्याच्यात काम करण्याची संधी मिळाली. MTV इंडिया विजय हंट ह्याच्यावरती नफिसा जज बनलेली होती. आता जज बनणाऱ्या नफिसाला एका आठवड्यानंतर लगेचच MTVवरती एक शो होस्ट करण्याची संधी मिळाली होती आणि तो शो होस्ट करण्याच्या उद्देशानं तिनं स्क्रीन टेस्ट वगैरे पण दिली होती आणि त्यानंतर MTV हाऊसफुल शो तिला मिळालेला होता आणि पुढे हा शो तिनं 5 वर्ष होस्ट केलेला होता. त्याचबरोबर तिनं अनेक TV शो करण्याची तिला संधी पण मिळाली होती. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनसाठी तिनं चार्लीज एंजल याची भारतीय आवृत्ती असणारा CATS या टेलिव्हिजन मालिकेमध्ये सुद्धा काम केलं होतं. 2004मध्ये तिनं स्टार वर्ल्डवरती स्टाईल नावाचा शो होस्ट केलेला होता. अनेक मालिकांमध्ये तिला आता काम मिळायला लागलेलं होतं. त्याचबरोबर सुभाष घई यांच्या ताल चित्रपटामध्ये सुद्धा तिनं एक छोटीशी भूमिका केली होती आणि चित्रपटामध्ये डेब्यू केलेला होता. मॉडेलिंग आणि होस्टिंग व्यतिरिक्त नफिसा एक प्राणीप्रेमीसुद्धा होती. तिनं वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्स, पीपल फॉर द एथिलिक
ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल आणि पीपल फॉर ॲनिमल यांसारखे प्राणीमित्र संघटना ज्या आहेत त्यांचा प्रसार केला होता. त्या संस्थेबरोबर काम केलेलं होतं आणि अनेक मोहिमांशी ती जोडलेली होती. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, हे बेटा ह्याच्याशी अनेक अभिनेते वगैरे जोडलेले असतात आणि घरी जाऊन चिकन मटन खात असतात. तर असेही काही अभिनेत्री आहेत. असो, आता ही तशी होती माहीत नाही, पण ही प्राणीमित्र संघटनेशी जोडलेली होती. आणि त्याचबरोबर गर्ल्स नावाचं एक मासिक आहे, त्या मासिकाचं संपादन पण तिनं केलेलं होतं. याच काळामध्ये गौतम खंडूजा यांनी नफिसाच्या आयुष्यामध्ये प्रवेश केला होता. तिचं करिअर यशाच्या शिखरावरती असताना तिची मैत्री गौतमबरोबर झाली होती आणि गौतम हा एक उद्योगपती होता. दोघांची घट्ट मैत्री झाली. दोघंही हळूहळू एकमेकांच्या जवळ यायला लागले, प्रेमात पडले आणि हे प्रकरण सुरू झालं होतं. त्यानंतर ऑगस्ट 2004मध्ये नफिसा आणि गौतम खंडूजा हे दोघं लग्न करणार होते. आता नफिसा ही एकटीच मुंबईमध्ये वर्सोवा या ठिकाणच्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होती. तारीख आहे 29 जुलै 2004. नफिसा ही तिच्या घरच्यांच्या संपर्कामध्ये होती, पण 29 तारखेच्या नंतर किंवा त्यावेळेस तिचा काही संपर्क घरच्यांशी झालेला नव्हता आणि घरचे तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते, पण तिचा काही तपास लागत नव्हता. आणि त्यावेळेस मग घरची मंडळी जी आहेत ती वर्सोवा या ठिकाणच्या फ्लॅटवरती पोहोचली. फ्लॅट आतून बंद होता. दरवाजा वाजवला, बेल वाजवली तरी कुणी उघडला नाही. त्यानंतर फोन उचलला नाही. नफिसाच्या आईवडिलांना मग टेन्शन आलं किंवा घरच्यांना टेन्शन आलं, जे आले होते त्यांनी मग पोलिसांशी संपर्क साधला. आणि आता अभिनेत्रीचा विषय आहे, सेलिब्रिटीचा विषय आहे, त्यामुळे पोलीस जे आहेत ते ऑलरेडी दुसरे असते तरी ते तात्काळच पोहोचले असते. तसे या पद्धतीनं या ठिकाणी पण पोहोचले होते. त्यांनीसुद्धा बराच वेळ दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा कोणी उघडला नाही. अखेर शेवटी दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये सगळ्यांनी प्रवेश केला आणि फ्लॅटमध्ये शिरता धक्कादायक दृश्य दिसलं. पंख्याला लटकून नफिसा जोसेफ जी आहे तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं. हे बघितल्यानंतर मात्र सगळे हादरले होते. नफिसाचा मृतदेह जो आहे तो पंख्याला लटकला होता आणि त्यानंतर मग आता तो खाली उतरवण्यात आल्या. पुढची कारवाई सुरू झालेली होती. अवघ्या 2 आठवड्यानंतर तिचं गौतमबरोबर ते लग्न होणार होतं, पण ते लग्न म्हणजे इतकी दुर्दैवी घटना त्याच्या अगोदरच घडलेली होती. आता इकडं पंचनामा वगैरे झाला, पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवलेली आहे आणि आईवडिलांनी नफिसाच्या मृत्यूला तिचा प्रियकर आणि होणारा नवरा गौतम खंडूजा याला जबाबदार धरलं होतं. याच्यामुळेच तिनं स्वतःचं जीवन संपवलं आहे असा त्यांचा आरोप होता. आणि याचं कारण काय होतं तर नफिसा जोसेफचं उद्योगपती खंडूजा याच्याबरोबर तिचे प्रेम प्रकरण होतं. त्याच्यात गौतम जो आहे तो अगोदरच विवाहित होता आणि त्याचं पहिलं लग्न तुटलेलं होतं, पण त्यानं घटस्फोट घेतलेला होता असं त्यानं सांगितलं, पण तो घटस्फोट घेतलेला नव्हता वगैरे असं ते प्रकरण चाललेलं होतं. आणि त्याच्यामुळे मग हिचं लग्न जे आहे ते मोडलं आहे आणि त्यामुळे हिनं स्वतःला संपवलेलं आहे आणि त्यामुळे गौतम खंडूजा याला जबाबदार आहे आणि त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल होतो. तर याच्यामध्ये गौतम आणि नफिसा यांची एंगेजमेंट झालेली होती असं त्यानं सांगितलं होतं आणि गौतमने आपल्या मुलीची फसवणूक केली असं पालकांनी सांगितलेलं होतं. हे प्रकरण कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचलं होतं. गौतमने न्यायालयाला अजून एक धक्कादायक माहिती सांगितली. नफिसाचे अगोदर 2 ब्रेकअप झालेले होते. प्रसिद्ध मॉडेल अभिनेता समीर सोनी आणि दुसरा समीर मल्होत्रा या दोघांबरोबर तिचं ब्रेकअप झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग गौतम खंडूजाबरोबर तिची एंगेजमेंट वगैरे झाली होती, पण ते सुद्धा लग्न मोडलेलं होतं. आता या सगळ्यामुळे ती त्रस्त होती, मानसिक तणावात होती आणि म्हणून तिनं हे पाऊल उचललं होतं. पण गौतममुळे तिनं स्वतःला संपवलं याचा कोणताही पुरावा समोर आला नाही आणि हा खटला चालला आणि अजूनही चालू आहे. पण याच्यामध्ये एक नवोदित अभिनेत्री जी आहे ती हे जग सोडून गेलेली होती. आता या सगळ्या बायोग्राफीवरून आपल्याला काय धडा मिळतो तर आयुष्यामध्ये जोडीदार निवडताना योग्य निवड करा, कारण जोडीदार सतत बदलणं हे सुद्धा हानिकारक असतं. दुसरी गोष्ट, अगोदर लग्न झालेली व्यक्ती मग तो कितीही श्रीमंत असला तरी अशा व्यक्तीबरोबर ते संबंध जोडणं हे सुद्धा घातक आहे आणि त्यांचा संसार मोडेल. त्याच्याबरोबर ती जी जोडीदार आहे, त्याची जी बायको आहे ती बर्बाद होईल. अशा पद्धतीनं कोणतंही कृत्य कोणाकडूनही होऊ नये. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा माणसाला अचानकपणे यश मिळतं आणि अपयश मिळतच नाही, यश मिळतं, यश 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 आणि एक दिवस जर काहीतरी अपयश आलं किंवा काहीतरी ब्रेकअप झाला, काहीतरी ब्रेक झालं, त्यावेळेस मात्र
ती व्यक्ती तो धक्का पचवू शकत नाही आणि त्यानंतर मग अघटित घटना घडू शकतात. त्यामुळे यश हे हळूहळू मिळालं तरी चालेल, पण फुकटामध्ये यश मिळायला नको, कारण ते प्रचंड महाग ठरतं. तर अशा पद्धतीनं एका अभिनेत्रीनं स्वतःला संपवलेलं होतं. आता नफिसा जोसेफच्या मृत्यूनंतर 1 वर्षानंतर तिची एक सहकारी होती, जिनं तिच्यासोबत CATS या टेलिव्हिजन मालिकेमध्ये काम केलं होतं. ती मॉडेल होती कुलजीत रांधावा. तर हिनेसुद्धा आत्महत्या केलेली होती. तर तिच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तर आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.